हाय रितेश सर, मेरा सवाल आपसे है जी। जैसे कि आपको पता है बिग बॉस OTT चल रहा है, अनिल कपूर सर होस्ट कर रहे, काफ़ी लोग ने ये कहा है कि अनिल कपूर सर जो सलमान सर कर रहे वैसा नहीं कर रहे, आपके ऊपर भी सेम एक ऐसी चीज़ें आ गई है, आप क्या कहना चाहोगे? कितना कंपटीशन लग रहा है आपको, या ये आप कर पाओगे? वाह, सवाल अच्छा है आपका। सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले ही कहा था कि जो सलमान भाऊ करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता, और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ, मेरे सीनियर है, हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं। उनकी अपनी एक स्टाइल है, तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें। दैट्स व्हाट होस्ट इज़ ऑल अबाउट। आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें। तो वही मैं कोशिश करूँगा। 2-3 हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो यू नो इट विल बी ग्रेट। महेश सरांचे लुक्स खूप गाजले होते त्यांनी जे सीझन केले त्याच्यामध्ये, तर तुमचाही प्रोमोमध्ये लुक खूप छान दिसतो, तर तसे लुक तुमचे दिसणार आहेत का वेगवेगळे? त्याच्यासाठी वेगवेगळे सीझन करावं लागतील. नाही, या सीझनमध्ये लुक कसा असेल सर? आणि ह्या सीझनमध्ये आता जसं दिसतोय ना तसं आहे, पण तुमचं काय फेवरेट असेल तर सांगा, आपण कुठल्या तरी एपिसोडमध्ये ते फिट करून टाकू. आता हा शो झाल्यानंतर महेश सरांना फोन करणार आहे मी, काहीतरी टिप्स द्या म्हणून. रितेश बरोबर. स्त्रियांच्या वतीने हा प्रश्न आहे, आणि कारण बाईपण भारी देवा आपण बघितलाच आहे. आणि रितेश सर, तुम्ही म्हणालात की तुमच्या घरातली बिग बॉस ही तुमची पत्नी आहे, तर केदार सरांना विचारायला आवडेल की एखादा सीझन खरंच फक्त बाईपण बिग बॉसचा झाला तर त्याकडे, फक्त बाईपण म्हणजे त्यातल्या ऑब्व्हियसली त्या नाही, पण फक्त स्त्रियांचा सीझन, आणि तुम्ही मगाशी म्हणालात त्याच उत्तराला लागून फक्त स्त्रिया कंटेस्टंट्स. येस येस, 100 दिवस चालेल. तेच माझा. आणि तुम्ही मगाशी जे जिनिलियांबद्दल म्हणालात की त्या जर आत गेल्या ॲज अ कंटेस्टंट तर 2 तासात बाहेर येतील, पण समजा तुमच्या बिग बॉसच्या घरात गेल्याच तर एक अशी कोणती गोष्ट आहे त्या बदलतील, म्हणजे येतील ती पुढची गोष्ट, पण त्या घरात बदलूनच बाहेर येतील. मला आधी बाईपणचं आणि मग त्यांना मला तुम्हाला बाईपणचा एखादा म्हणजे स्त्रियांचा फक्त. मी 2004 साली अगबाई अरेच्चा केला, आणि 2024 साली 23 साली मी बाईपण भारी देवा केला. मी 2024 साली पहिल्यांदा बिग बॉस करतोय. आपण थोडे दिवस थांबूया ना, मला जरा एक्सपिरियन्स घेऊन देत. मला आवडेल सगळ्या बायकांना आतमध्ये टाकायला, पण मला माहित नाही मलाच दिग्दर्शन करावं लागेल त्याचं वेगळं. पण आत्ता नको बोलूया, आत्ता आपण या बिग बॉसबद्दल आणि या रितेश भाऊंबद्दल बोलू. पण मला एक विचारायचं आहे की मागचे जे सीझन होते त्यातला कोणता सीझन तुमचा फेवरेट होता, आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे, ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. लाईक खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना, इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये, तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत. कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात. आम्ही डिस्कस करणार ये हा त्या सीझनमध्ये नाही येत आहे. मला वाटतं की आय एन्जॉयड शिव ठाकरे. मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना, आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं. नमस्कार, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियामधून. इकडे जी. त्याने खूप छान प्रश्न विचारला, त्यालाच जोड प्रश्न माझा असा आहे, कारण रितेश देशमुख कोणालाही एकरी बोलत नाहीत कधी, ते आदरानेच बोलतात प्रत्येकाशी. सो जेव्हा एखादा कंटेस्टंट वायब्रंट होईल किंवा तो वायलेंट होईल, सो तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तुऱ्याच्या भाषेत बोलू शकतील? कोणाला जर झापायचं असेल तर आदरानेच झापेन मी. माझा प्रश्न तुम्हाला आहे की जेनेलियाजींना काय त्यांचे रिॲक्शन्स होते, प्रतिक्रिया होती, आणि मुलं तेही बघतात का बिग बॉसचे चाहते आहेत? नाही, मुलं पाहत नाहीत बिग बॉस. त्यांच्यासाठी जे घरात होतं तेच बिग बॉस आहे. त्यांना टी व्ही पाहायची गरज नाही. आणि आय थिंक जिनिलिया, मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनिलियाशी शेअर करतो, कारण का त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांचं जे मत असतं ना
ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे हे एक पर्स्पेक्टिव्ह ते देतात. आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे, कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो आणि त्यांना माहिती आहे की मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे.